उन्हाळ्यासाठी जेवढं होईल तेवढं हलकं फुलकं जेवण असेल तर सगळं पचायला हलकं होतं। आज आपण मुगाची डाळ आणि टोमॅटो मिक्स करून मस्त टमाट्याचं वरण करणार आहोत, जे पचायलाही हलकं आहे आणि करायलाही सोपं आहे। तर साध्या सोप्या पद्धतीने पटकन होणारं हे टमाट्याचं वरण कसं करायचं ते पाहूया। त्यासाठी इथे मी अर्धा कप इतकं सालीची मुगाची डाळ घेतलेली आहे। तुमच्याकडे जर पिवळी मूग डाळ असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे, तर जेवढी डाळ घेतलेली आहे त्याच्या 3 पट इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे। 3 मध्यम आकाराचे टोमॅटो छान पिकलेले लाल असलेले घ्यायचं आणि ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे। तर इथे मी भात आणि डाळ दोन्ही एकदा शिजवून घेणार आहे। त्यासाठी तांदळाचाही डब्बा इथे मी धुवून घेतलेला आहे। आणि त्याचबरोबर डाळीचा डब्बा खालच्या साईडला ठेवायचं, तळाशी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि वरच्या साईडला इथे आपल्याला भाताचा डबा ठेवायचं, म्हणजे वरणातलं पाणी भातात जाणार नाही। आता गॅसचा फ्लेम मोठा ठेवून आपल्याला हे कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायचं आहे। 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्णपणे गार झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपलं डाळ आणि भात एकदा छान असा तयार झालेला आहे। भाताला साईडला ठेवूया। आता इथे मी वरणामध्ये साधारण एक अर्धा चमचा इथे मी हळद टाकून घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ, म्हणजे थोडंसं एक चमचाभर इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे। आता फोडणी देण्यासाठी कढईमध्ये साधारण एक 5 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि एक मोठा चमचा इथे मी ठेचून घेतलेला लसूण टाकून घेतलेला आहे। आलं टाकायचं नाही, फक्त लसणच टाकायचं। 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा इथे मी भाजलेली जिऱ्याची पूड टाकलेली आहे, बेसिक मसाला। आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। शिजवलेलं वरण यामध्ये टाकून परत मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडंसं यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। कुकरच्या डब्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे, तर साधारण एक 2 वाटी अंदाजे पाणी टाकून यामध्ये टाकलेलं आहे। वरण थोडंसं लपतपं असंच असायला पाहिजे, जास्त पातळ असं नको। तर इथे मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। वरण घोटून घेते वेळेस आपण मीठ टाकलेलंच होतं, त्यामुळे इथे बेताने टाकायचं आहे। त्याचबरोबर इथे मी थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे। सगळं मिक्स करायचं, 1-2 मिनिटं शिजून घ्यायचं कमी गॅसवर। इथे मस्त गरमागरम असं टोमॅटोचं वरण तयार झालेलं आहे। एकदा या पद्धतीने नक्की करून पहा, पचायला हलका आहे, करायला सोपं आहे। तर या पद्धतीने एकदा वरण केल्यानंतर मस्त गरमागरम भातासोबत तुपाची धार आणि त्यावर वरण आणि सोबतच खायला थोडंसं पापड आणि तोंडी लावायला लोणचं। आणखीन काय पाहिजे बरं? हलकं फुलकं काही खायचं असेल तर हा पदार्थ मस्त आहे। नेहमीचं तेच फोडणीचं वरण खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने टोमॅटोचं वरण एकदा नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया। तोपर्यंत नमस्कार, बाय।